प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा तुम्हाला भेटून आनंद होत आहे. प्रथम धन्यवाद. स्तुती करतो विशेष रीतीने कुसावरील 7 शब्द याचे विशेष व्हिडिओज मी तुमच्यासमोर आणत आहे आणि 7 शब्दाविषयी वेगवेगळ्या संदेशात आलो आहे. त्याच्यावर प्रकाशन जे मला प्रकाशन प्राप्त झालं, देवाचं वचनाचं प्रकाशन प्राप्त 2003 आणि प्रेस लॉर्ड मी आज तुमच्यासमोर देत आहे. पहिला शब्द मी तुम्हाला दिला होता आणि आता आपण दुसऱ्या शब्दाविषयी विशेष वाचत आहे. जो दुसरा शब्द आहे जो लुकाच्या शुभवर्तमानातील 23व्या अध्यायातून 43व्या वचनामध्ये, आणि येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आमेन. प्रेस लॉर्ड. आणि आम्हाला माहिती आहे की हे कोण कोणासाठी बोलत. आमेन. प्रेज लॉर्ड. जीसस आन्सर्ड हिम, आय टेल यू द ट्रूथ, टुडे यू विल बी विथ मी इन पॅराडाईज. क्रुसावरील 7 शब्दामध्ये 7 शब्दामध्ये 7 रहस्य आहेत आणि हे रहस्य आज आपण पाहत आहोत. पहिल्या वचनातून पण पाहिलं, पहिल्या शिक्षणातून पाहिलं की कशी प्रभूची मध्यस्थी आहे आणि तो आम्हाला कशा प्रकारे त्याच्यातून मार्गदर्शन देतो. दुसऱ्या शब्दावर आपण तेच पाहतो, वेगळ्या रीतीने पाहतो. तिने येशूने त्याला म्हटले, त्याला म्हणजे कोणाला? त्या चोराला. क्रूसावर जेव्हा त्याला टांगलं, त्याच्या आजूबाजूला 2 क्रूस अजून होते. ते दोन्ही क्रूस 2 चोरांचे होते, जे अपराधी होते आणि अपराध्यांबरोबर गणलेला असं ख्रिस्ताविषयी वचनामध्ये लिहिले. तो आम्हासाठी याविषयी अधिक म्हणताना मी तुम्हाला शिकवू इच्छितो. तो माझ्यासाठी त्या वधस्तंभावर खिळला होता आणि तो माझ्यासाठी त्या अपराध्यामध्ये गणला गेला. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि त्यावेळेला येशूने एकाच वक्तव्य, दोघं एकमेकाशी बोलत होते आणि दोन्ही येशूविषयी बोलत होते. येशूच्या नीतिमत्वाविषयी बोलत होते, येशूच्या चांगुलपणाविषयी बोलत होते. परंतु एक त्याचा निषेध करत होता आणि एक त्याची बाजू घेत होता. बाजू नव्हे, तर तो आपल्याला कमी करून तो विश्वासाने म्हणत होता की तो अन्याय नाही आहे, आम्ही अन्याय आहोत. त्यावेळी त्याला दिलेलं उत्तर आहे. येशूने त्याला उत्तर दिलं. काय दिलं? की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आमेन. आय टेल यू द ट्रूथ, टुडे यू विल बी विथ मी इन पॅराडाईज. पहिलं रहस्य याच्यामध्ये, या वचनामध्ये, देअर इज अ पॅराडाईज. एक सुखलोक आहे. आमेन. लक्षात ठेवा, आमचं जीवन मृत्यूच्या पर्यंतच नाही आहे. बायबलच्या भाषेतून सांगताना तुम्हाला आनंद वाटतो. मी म्हणा की मृत्यू एक जणू काय एक दिवस संपतो, दुसरा दिवस सुरू होतो. तसं अंधकार संपतो आणि नवीन दिवस सुरू होतो. तसं मृत्यूनंतर एक जीवन आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि या ठिकाणी जो उल्लेख आहे तो सुखलोकाचा आहे. परंतु तुम्हाला सांगायला अजून वाटतं की या ठिकाणी देवाने काही प्रकटीकरण दिलेलं आहे की मृत्यूनंतर आहे, समथिंग इज देअर. प्रेज लॉर्ड. कुठलं तरी एक जग आहे, ते सुखलोकाचं जग तरी असेल, नाही तर तो नरक आहे. प्रेज लॉर्ड. बायबलमधून हे 2 सत्य आपल्या हृदयात करून घ्या. प्रेज लॉर्ड. आमचं जीवन मृत्यूपर्यंत त्याच्यानंतर संपलं असं नाही आहे. आमचं शरीर फक्त संपतं, शरीर या ठिकाणी थांबतं. आमचं मन, आमचे विचार, आमच्या भावना काय की ते संपून जातात. प्रेज लॉर्ड. पण त्याच्यानंतर आमचं आत्मा, आतला मनुष्य हा सर्व काळकरिता 2 ठिकाणी जाऊ शकतो. तो एक म्हणजे सुखलोक, ज्याला स्वर्गीय स्थान किंवा देवाच्या संगतीत असणारे स्थान. प्रजोड. या ठिकाणी येशूमध्ये तू माझ्याबरोबर. देवाचं स्थान कुठे आहे? येशूचं स्थान कुठे आहे? पॅराडाईजमध्ये, स्वर्गीय स्थानामध्ये माझ्याबरोबर. हालेलुया. दुसरं काय असू शकतं? तर नरक आहे. तिथं सर्व काळ मरण आहे, सर्व काळ जीवन, सर्व काळ मरण. कधी पण लक्षात ठेवा, सार्वकालिक जीवनाविषयी आम्हाला वाटतो. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आमचा आपोपला एकुलता एक पुत्र दिलं, यासाठी की त्याने आम्हाला काय द्यावं? सार्वकालिक जीवन द्यावं. याचा अर्थ सार्वकालिक मृत्यू पण आहे.
प्रेस लॉर्ड. जिथं किडा बायबलमध्ये असलेले जिथं किडा मरत नाही आहे, हालेलुया, जो जळत राहतो हमेशा. हालेलुया. प्रेस लॉर्ड. लाजर आणि श्रीमंताच्या या उदाहरणामध्ये देखील तो म्हणतो की मी जळत आहे, चटके बसत आहेत मला, एक थेंब करंगळीला ते माझ्या जिभेवर टाक. तेव्हा त्याला एक म्हणे, तू जगात सुख भोगून पावला आहे. प्रेस लॉर्ड. त्याने दुःख भोगलं, आता तो सुख लोकात आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. पहिलं रहस्य याच्यामध्ये आहे की त्या चोराला तो म्हणतो तुला सुख लोकात असे, माझ्याबरोबर सुख लोकात असे. येशूच्या आणि येशूच्या सार्वकालिक पदार्पणामध्ये आलेले आहे, विशेष करून प्रवेशामध्ये आज आम्ही विशेष अजून फोकस टाकता येईल. त्यात येशया 53:12 आम्हाला वाचायला मिळतं, कारण त्याने आपला जीव मरणापर्यंत ओतून दिला आणि तो अपराधांबरोबर गणलेला होता. हा जी स्थिती किंवा आज जी परिस्थिती होती 2000 वर्षापूर्वी क्रूसावर जाण्याची, त्याची भविष्यवाणी 600-700 वर्ष आधी यशया भविष्यवादी करतो. तो म्हणतो तो अपराधांमध्ये गणला होता. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगते, तो माझ्यासाठी व तुमच्यासाठी अपराधांमध्ये गणला होता. आमेन. त्याने आपला जीव मरणापर्यंत ओतून दिला. मग त्याला गरज नव्हती, पण त्याने तो ओतून दिला. आलेले आहे. प्रेस लॉर्ड. आणि अपराधाबरोबर मोजलेलं होतं आणि त्याने बहुतांशी पापे उचलून घेतली. माझं तुमचं सर्व जगाचं पाप त्याने उचलून घेतली. आमेन. आणि अपराधांसाठी त्यांनी काय केली? मध्यस्थी केली. 600 वर्ष क्रूसावर जाण्याच्या आधी आमेन त्यांनी मध्यस्थी केली. कोणामध्ये? अपराध्यांमध्ये, आम्हामध्ये. या ठिकाणी एक अपराध आला तर त्याच ठिकाणी त्याने उद्धार दिला, त्याच ठिकाणी त्याने तारण दिलं, त्याच ठिकाणी त्याचं संपूर्ण सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश करायला प्रयत्न केला. आमेन. प्रेस लॉर्ड. एक गोष्ट नीतिमत्व पूर्ण करणारी गोष्ट. प्रेस लॉर्ड. स्तोत्रसंहिता 119:89 वचनामध्ये असलेले, हे यहोवा तुझे वचन सर्व काळ आकाशात स्थापले. पुन्हा एकदा येशू सर्व काळ जिवंत आहे आणि तर सर्व काळ करता आकाशामध्ये स्थापित केला गेलेला आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि जवळ 700 वर्षांनी वस्त्राची परिपूर्ती होताना प्रेस लॉर्ड. आता या रहस्यावर हालेलुया आपण थोडंसं वेगळ्या रीतीने पाहू. प्रेस लॉर्ड. देवाचं वचन काय तर नीतिसूत्र याचा 17वा अध्याय 3रा वचन, रुपयासाठी मूस आहे, सोन्यासाठी भट्टी आहे, परंतु यहोवा आमची हृदय पारखतो. प्रेस लॉर्ड. तुमच्या हृदयाच्या शुद्धतेवरून, पवित्रतेवरून प्रेस लॉर्ड तुमचा प्रवेश सुखलोकात का नरकामध्ये होणार आहे हे ठरणार आहे. आमेन. तुम्ही जगामध्ये पुष्कळ कामे करत असाल, काय काय काम करत असाल, तुमचं आत्मिक जीवन, तुमचं हृदय हे देवाशी निगडीत, देवाशी समेट केलेले, देवाकडून आशीर्वादित व पवित्र केलेले असायला पाहिजे. आमेन. आणि तिथं तुमचे आता या 3 व्यक्तीविषयी थोडंसं प्रकटीकरण जे मला प्राप्त झालं आलेले प्रेस लॉर्ड ते मी तुमच्यासाठी देते. की 3 व्यक्ती, 3 क्रूस, 3 किंग्स, 3 राजे आहेत. प्रेस लॉर्ड. हे लक्षात घ्या. हे प्रकटीकरण आज तुमच्यामध्ये आज मी देते आणि हा भविष्यवाद मी तुमच्यामध्ये आज देते. तुझा जो भविष्यवाद झालेला आहे पण तो प्रकटीकरण त्याच्याविषयी घेऊन देते की ते त्या वचनाविषयी प्रकटीकरण देताना ते 3 क्रूस 3 राजांविषयी आहेत. 3 व्यक्ती, 3 क्रूस नव्हे तर 3 प्रकारचे हृदयाची आहेत, आत्म्याची स्थिती आहे आणि 3 प्रकारच्या राजांची स्थिती आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. लूकाचा 23वा अध्याय 39 वचन, एक जण एक अपराधी म्हणाला, त्याची निंदा करीत म्हणाला, तू ख्रिस्त आहेस ना, तू आपल्या स्वतःला पण तार आणि आम्हाला तार. लूक 23:40-32 मध्ये दुसरा अपराधी म्हणाला, तो पहिल्याचा निषेध करत म्हणाला, तूही त्याच दंडात आहेस, तू देवाला भीत नाहीस काय? आपण तर खरोखर काहीतरी दंड भोगत आहोत. आपण चुका केलेल्या, पाप केलेलं, मूर्खपणा केलेला आहे. आम्ही त्याचा दंड सोसतो कारण आम्ही जे केले त्याचे योग्य ते प्रतिफळ आम्हाला मिळत आहे. परंतु त्याने काही अयोग्य केले नाही. कोणी? ख्रिस्ताने. प्रेस लॉर्ड. हालेलुया. एक चोर म्हणतो, चॅलेंज करतो, चेष्टा करतो की जर तू ख्रिस्त आहेस, याचा अर्थ या दोन्ही लोकांना देवाविषयी, येशूविषयी साक्ष
कुठे ना कशी तरी त्यांच्या कानावर पडलेली आहे की तो देवाचा पुत्र आहे, तो देव आहे, तो मसीहा आहे. असं असताना देखील त्यांनी आपली पापं सोडलेली, मूर्खपणा सोडला नाही. आणि आज क्रूसावर त्याच ख्रिस्ताबरोबर ते आहेत. आणि त्यावेळेला एक जण म्हणतो, तू ख्रिस्त आहेस ना. याचा अर्थ कुठेतरी तू ऐकलं, तू ख्रिस्त आहेस म्हणून, तू हारणार आहे, उद्धारणार आहे, सोडवणार आहे, मध्यस्थी करणार आहे. मग तो म्हणतो, तू चॅलेंज करतो, तू स्वतःला वाचव, आम्हाला वाचव, तर ख्रिस्त आहेस. दुसरा म्हणतोस, तू असं कसं बोलतोस, अशी का चेष्टा करतोस, तू हे समजत नाहीस का तू कोणाशी बोलतोस. आम्ही देखील त्याला ज्या कुस्सावर टाकलं तर आम्ही पण कुस्सावरच आहे. काही क्षणानंतर आम्ही देखील मरणार आहोत. आलेले परंतु आम्ही जो दंड भोगत आहे तो आमच्या पापामुळे, आमच्या मूर्खपणामुळे आणि तो आम्हाला योग्य आहे, तो न्याय आहे. परंतु त्याने काय केलं नाही, त्याने एकही अन्याय केला नाही. त्या ख्रिस्ताला त्याने त्या एक दुसऱ्या चोराने नाही ठरवलं. त्याने जाणलं की तो तर निष्पाप आहे, कुठल्याही प्रकार नाही. याचा अर्थ आमेन आलेली आहे. त्याचं बक्षीस त्याला येशूने दिलं. आमेन. पाप कबुली, त्याने केलेली पाप कबुली, आम्ही तर त्याच दंडात आहोत. त्या म्हणलं ते पहिल्या चोराला असं त्याने आपण दंडात आहोत काय असं काय वाटलं नाही. सिम्पल सर्वसमोर आपल्या समती त्याने येशूची गणना केली. परंतु दुसऱ्या चोराने मात्र आपल्याला स्वतःला न्याय ठरवत, आपला स्वतःचा न्याय करत त्याने म्हटले, आम्ही तर खरोखर दंडात आहोत. आम्ही जे काय केलं त्याचं योग्य प्रतिफळ आम्हाला मिळत आहे. आम्ही पाप केलेलं आहे. आमेन. परंतु त्याने काहीच अयोग्य केलं नाही. म्हणून येशू त्यांना म्हणाला की तू आज माझ्याबरोबर तू कुठं असशील, सुखलोक. तू येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा तू माझ्या आठवण करून. त्याचा शब्द होता की तू जेव्हा येशील, मीन्स त्याचा विश्वास बघा, क्रूसावर तो विश्वास करते की येशू पुन्हा येणार आहे आणि त्यावेळी तू माझी आठवण कर, माझ्या पापाची. आता चुकलं मी, परंतु माझी तू आठवण कर. परंतु येशू त्यावेळी त्याला म्हणतो की तू आजच माझ्याबरोबर सुखलोकात असेल. ख्रिस्त तिसरा व्यक्ती त्यांच्यामध्ये होता, तो निष्पाप होता, तो पवित्र होता. आमेन. तो कपट विरहित असा होता. मन, इच्छा व भावना म्हणजे त्याचा आत्मा देखील तारलेला, उद्धारलेला व पवित्र, कपट विरहित होता. त्याचा प्राण, ज्याला आम्ही जीव म्हणतो, ते देखील त्याचं मन, इच्छा, भावना देखील शुद्ध, पवित्र होतं. त्याचं शरीर जे त्याला देवाने दिलेलं होतं ते देखील पवित्र होतं. येशू या सर्व गोष्टी आता आपण सिम्बॉलिक त्या पाहत आहे. आमेन. आणि रिव्होल्युशन जे प्रॅक्टिकल आहे, दोन चोर व येशू, हे बायबलमधील 3 महान राजांविषयीची कथा आहे. महान राजाविषयीचं प्रकटीकरण आहे. एक आहे एक्सोडस किंवा निर्गमनाचा 7वां अध्याय 1 ते 5. कठोर हृदयाचा राजा फारो राजा. प्रेसर पुष्कळ चमत्कार केले तरी त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही. पुष्कळ देवाची कार्य पाहिली त्यांनी, परंतु त्यांनी त्याला उद्धारासाठी आपला स्वतःचा प्रभू मानला नाही. आमेन. नाश होईपर्यंत त्याने आपलं हृदय कठोर केले. तसं हा पहिला चोर, त्याचा पहिला चोर हा फारो राजा होता. पण दुसरा राजा आम्ही पाहतो, नबुकदनेस्सर राजा. दानिएलच्या पुस्तकांमध्ये पाहू 3ऱ्या अध्यायामध्ये 1ल्या वचनामध्ये, ज्याने सुवर्णमूर्ती तयार केली व सर्वांनी त्याचं नमन करावयाची आज्ञा केली. त्याला कपटाने दानिएलला कपटाने पकडावे यासाठी त्याच्या काही अधिकाऱ्यांनी त्याला फुगवून वगैरे त्याची सुवर्णमूर्ती तयार केली. आम्ही पाहतो की त्याच्यानंतर मोठं षडयंत्र तयार केलं. दानिएलला मारण्यासाठी मना षडयंत्र तयार केलं होतं. आमेन. हालेलुया. शद्रक, मेशक, अबेदनगोच्या विषयी पण आम्ही पाहतो की त्यांच्या विरुद्ध षडयंत्र तयार केलं होतं, देवाच्या लोकांच्या विरुद्ध. तिसरा जो चोर आहे, तिसरा कोण असून कोण, नबुकदनेस्सर राजाचं चित्र आहे. पहिला फारो राजा, जो पहिला चोर आहे तो सिम्बॉलिकरित्या कोण आहे, फारो राजा आहे. दुसरा सिम्बॉलिकरित्या नबुकदनेस्सर राजा आहे. आणि ज्या वेळेला शद्रक, अबेदनगो ज्यावेळेस त्याने पाहिलं की येशू हा त्यांच्यासोबत त्या अग्नीच्या भट्टीत असताना त्याने पाहिलेलं आहे, प्रेज लॉर्ड, आणि त्याने विश्वास केला. दानिएलच्या 4 अध्याय 28 व 33 वचनामध्ये त्या स्वप्नाचं त्याला स्वप्न मिळालं, त्याचं फळ पण त्याला मिळालं.
आणि 37व्या वचनात राजा नम्र होऊन देवाचे प्रभुत्व व न्याय व सत्य तो काय करतो, मानतो, करतो. आणि आम्ही पाहतो की तो हाचाच देव खरा देव आहे. तिसरा राजा हा कोण आहे? ख्रिस्त. आमेन. बायबलमध्ये मात्र त्याला एकदा प्रश्न विचारला येशूला, तू राजा आहेस काय? आमेन. तो म्हटला, मी यासाठी तर जन्मलो. आमेन. तिन्ही राजे, फारो राजा, नबुकद्रेसर व्यवहार राजा आणि तिसरा होता येशू ख्रिस्त राजा. तीन क्रूस, 3 राजांचे क्रूस होते सिम्बॉलिकरित्या. फिलिप्पी याचा दुसरा अध्याय 5 ते 11 मध्ये ख्रिस्त येशूमध्ये होते. तो देवाच्या रूपात असून देखील देवासमान असणे असे लाभ आहे असे त्यांनी कधी मानले. तो राजा असताना देखील नम्र झाला, चाकरा समान झाला. आमेन. दासाच्या समान झाला. आमेन. त्याने आपल्या स्वतःला रित केलं. आमेन. मोकळं केलं. त्याने आपल्या स्वतःला काय केलं? रित केलं. आमेन. हालेलुया. मोकळं केलं. प्रेस लॉर्ड. दासासारखे त्याने काय केले? रूप धारण केले. दासाच्या प्रतिमेचं झाला मरण आणि वधस्तंभाचे देखील मरण. साधं सुद्धा वधस्तंभाचे देखील मरण प्रेस लॉर्ड हालेलुया त्याने सोसले. आमेन. आणि त्याने काय केलं? आपल्या स्वतःला काय केलं? नम्र केलं. आमेन. प्रेस लॉर्ड. लक्षात ठेवू, क्रूसावर मरण्याच्या कुठल्याही अपराधामध्ये तो गणला गेला नव्हता, परंतु तो यासाठी क्रूसावर गेला की तिथं तुम्ही मी नाही जावं, तुमचं व माझा नाश होऊ नये, तुमचं माझा सुटकारा व्हावा, तुमचं व माझ्या पापाची क्षमा व्हावी, तुमच्या व माझ्या आम्हाला आरोग्य मिळावं. आमेन. त्याने आपला स्वतः त्यासाठी नम्र केलं. आमेन. आणि देवाने त्याला फारच उंच केलं. देवाचं वचन सांगतं, म्हणून देवाने त्याला फार उंच केलं. हल्ल्या तो दुसरा चोर आपल्या स्वतःचा न्याय कर म्हणलं, आम्ही तर अपराध केला, आम्ही तर चूक केलं, आम्हाला आमचं योग्य प्रतिफळ प्राप्त झालेलं आहे. पण त्याने काहीच पाप केलं नाही. थोडीशी पाप केलं. त्याने कुठलाही अन्याय केला नाही. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि हे देवाला पण माहिती आहे की त्याने रामावचनात असलेले 153 मध्ये की त्याला चेचलं गेलं. कशासाठी? देवाची मर्जी झाली. कशासाठी? की आम्ही चेचले जाऊ नयेत, मी चेचला जाऊ नये. माझ्या प्रियानो, जगातला प्रत्येक व्यक्ती जो कोणी आज क्षमा मागे, कोणी असो, आज जर तुम्ही पश्चाताप कराल, आज माना की आम्ही पापी आहोत, आज जर आम्ही आपलं जीवन कबूल करून येशूच्या मागे जाईल आलेल्या त्या प्रत्येकासाठी त्याने त्याचा शब्द असेल की तुम्ही सुख लोकात त्याच्याबरोबर असणार. देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे की प्रत्येक व्यक्ती हा पॅराडाईजमध्ये असावा, सुखलोकात असावा, स्वर्गामध्ये असावा. म्हणून जो दुसरा चोर आहे याचं वक्तव्य, याचं बोलणं लक्षात घ्या. आपल्या स्वतःचा न्याय करणं आवश्यक आहे. देवाचा न्याय करू नका, इतरांचा न्याय करू नका, स्वतःचा न्याय करा. आम्ही अपराध केले, मी पाप केले, इनडायरेक्टली तुम्ही पश्चाताप केला, क्रूसावर पश्चाताप केला. क्रूसावर त्याने कबूल केलं की आम्ही तर आमच्या पश्चाताप, आमच्या पापामुळे, आमच्या मूर्खपणामुळे, आमच्या अपराधामुळे या दंडात आहोत. पुष्कळ आम्ही आमच्यावर आलेल्या प्रश्नांसाठी आम्ही दुसऱ्याला जबाबदार होतो, आमच्यावर कष्टासाठी आम्ही दुसऱ्याला जबाबदार होतो. यांच्यामुळे झालं, त्यांच्यामुळे झालं, या परिस्थितीमुळे, त्या परिस्थितीमुळे झालं. अशा प्रकारे आम्ही टोलवी करतो, पण आम्ही हे मानत नाही की मी पापी आहे, माझ्या पापामुळे प्रश्न आहे. लक्षात ठेवा, देवानं त्याचं प्रतिफळ, मनुष्याने पण देवानं त्याचं प्रतिफळ दिलं. मॅन देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, देवानं त्याला फार उंच केलं. फिलिप्पीकरच्या पत्रामध्ये 2 अध्याय 5-11 मध्ये तुम्ही हे वचन वाचा, मनन करा की त्याने त्याला फार उंच केलं. किती उंच केलं? आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल. आज जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, मनुष्य म्हणून प्रत्येक व्यक्तीसाठी आलेल्या तारण व उद्धारासाठी देवाच्या राज्यात, सुखलोकात व पॅराडाईजमध्ये व सार्वजनिक जीवनात तुम्ही असण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे म्हणजे ख्रिस्ताकडे शरण आहे, पापाची क्षमा मागणे,
येशूला आपला प्रभू मानणे, येशूला आपल्या हृदयात पवित्र मानणे, त्याच्यावर विश्वास करणे व पापाला सोडून देणे, पापापासून दूर होऊन पश्चाताप करून पापाला सोडून देणे. प्रेज द लॉर्ड. आल्या प्रत्येक गुडघा, आज मी आव्हान करतो की प्रत्येक गुडघ्यासाठी आज देवाने सुखलोक ठेवला. जर त्याने आपलं पाप कबूल केलं, त्या दुसऱ्या चोरासारखं आपल्या स्वतःला कबूल केलं, दुसऱ्या चोरासाठी आपल्या स्वतःचा न्याय केला. पैसे आले. लक्षात ठेवा, तुम्हाला उद्धार मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकावा. देव बाप याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रेस. येशूला आपल्या जीवनामध्ये पवित्र मानणे अत्यंत आवश्यक आहे. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, कोणी असो, कुठल्या देशाचा, कुठल्या रंगाचा असू दे, प्रेस लॉर्ड, असं उद्धार जर त्याच्या जीवनात हवा असेल तर पापाची क्षमा व अपराधाची क्षमा व सार्वजनिक जीवनामध्ये त्याला स्थान हवे असेल तर त्याने आपला गुडघा ख्रिस्तापुढे टेकला पाहिजे. याचा अर्थ ख्रिस्ताकडे आपलं स्वतः नम्र मानलं पाहिजे आणि या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे, कबूल केलं पाहिजे की तू आमचा प्रभू आहे. म्हणूनच तो त्या चोराला वापरदाला म्हणाला की याच वेळेस विश्वासाने तारण दिवसात एक क्षणामध्ये तर तारण लागला. प्रेस. पुष्कळ असं वाचतात, पुष्कळ असा विचार करतात, अशी चर्चा करतात की तारण जर शेवटच्या क्षणाला असतो तर आम्ही पाप का सोडावं. पुष्कळ असा विचार करू शकतील की जसा चोराला शेवटच्या क्षणी एवढा मोठा उद्धार व तारण आलेल्या पश्चाताप कुठल्या गोष्टी न करता मिळाल्या तर आम्ही तरी का पापाला सोडावं. माझ्या प्रियानं, काही जणांना संधी नाही आहे, तिथं देव स्वतः मध्यस्थी करतो. तुमचं संधी आहे, तुम्हाला पश्चातापाची संधी आलेली आहे तर तुम्हाला ते केलंच पाहिजे. आज केलंच पाहिजे, आत्ता केलं पाहिजे. आत्ता पश्चातापाची संधी आहे. आमेन. प्रत्येकाचा जीवनकाल मोठा लहान मोठा असू शकतो. आमचा जीवनकाल जितका आम्हाला जर आशीर्वादित व्हायचं असेल, आमचं कुटुंब, आमची लेकरं, आमची मंडळी, आमची पिढी आशीर्वाद व्हायचं असेल, आलेली आहे. आज तुमच्यासाठी देव योजना घेऊन येते. त्या चोराला संधी नव्हती, तुम्हाला संधी आहे. कारण त्याला तो काही क्षणानंतर मरणार होता. मेल्यानंतर पश्चातापाला संधी नाही. मरणानंतर मरण देखील पश्चातापाची संधी तुम्हाला देणार नाही. जोपर्यंत तुमचा जीव जीवनात आहे, जोपर्यंत तुम्ही सद्बुद्धी तुमची चांगली, तेव्हा तोपर्यंत तुम्हाला काय केलं पाहिजे, आपला पश्चाताप करून पापाची क्षमा मागून आपल्या देवाचे असणारं नातं तुम्हाला काय केलं पाहिजे, नीट केलं पाहिजे. आमेन. प्रेस लॉर्ड. हले. आणि आज देव तुम्हाला हे शिकवत आहे की जर तो एक असेल तर आज तू सुखलोकात असेल. आलेले सुखलोक देवाचं स्थान, देवाचं घर, देवाचं नगर आहे. आणि त्या ठिकाणी मी जातो, तुम्ही एकटा नाही, मी तुम्हासाठी घर बांधत आहे आणि मी तुम्हाला घ्यायला मी पुन्हा येणार आहे. आमेन. आणि ह्यात तो चोर बोलला की जेव्हा तू परत येशील तेव्हा तू माझी काय कर, आठवण कर. आज तुमच्या हृदयामध्ये ही प्रार्थना आहे तर निश्चित तुम्हाला देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो चोर अपराधाला त्याने त्याच वेळेला त्याने तारण देऊ शकला. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आज माझ्याबरोबर तू काय करशील, सुखलोकात व पॅराडाईजमध्ये असशील. माझ्या प्रियाने दुसऱ्या शब्दामध्ये आज देवाचं वचन हे शिकवलं आहे की तारण देवाकडे आहे आणि देवाचं स्थान स्वर्गीय स्थानामध्ये आहे. देवाची इच्छा आहे की मृत्यू सर्व काही आहे, मृत्यूनंतर एक जीवन आहे, मृत्यूनंतर एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आम्हाला राहायचं आहे. एक तर देवाच्या ठिकाणी, नाही तर आम्हाला नरकामध्ये पडलं. आणि या ठिकाणी ही दोन सत्य, पहिलं प्रकटीकरण तुमच्या समोर आहे. ती पहिलं प्रकटीकरण आहे की सुखलोक आहे, त्याच्याप्रमाणेच नरक देखील आहे. आमेन. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही नरकात. पहिला राजा कोणाचं सिम्बॉलिकरित्या तो फारो राजाचं उदाहरण देतो की तो आपल्या स्वतःला पापी म्हणत नाही, तो काय करतो, न्याय करतो. तू जर ख्रिस्त असशील तर तू स्वतःला पण तार, मला पण तार, चॅलेंज करतो. विश्वास करतात. 10 मोशेच्या द्वारे महान 10 चमत्कार करून देखील त्याने विश्वास केला नाही. मरेपर्यंत त्याने विश्वास केला नाही.
नाश होईपर्यंत त्यांनी विश्वास केला. पण दुसरा चोर हा नबूकद्नेस्सर त्याने मानलं, त्याने जाणलं. त्याने जेव्हा जाणल्याच्या बाबतीत शद्रक मेशक अबेदनगोच्या बाबतीत त्याने पाहिलं की खरोखर यांचा देव खरा आहे आणि त्याने आपला विश्वास नाही केला. नव्हे तर आपल्या राज्याला, आपल्या लोकांना देखील सांगितलं यांचा देवावर विश्वास करा. आणि त्याने येशूवर विश्वास केला. तिसरा राजा तो स्वतः ख्रिस्त आहे. माझ्या प्रियानं आणि त्या ख्रिस्ताची लेकरं, त्या राजाची लेकरं होण्यासाठी आज देव तुम्हाला मला बोलवत आहे. आज देवाचं वचन आज आम्हासाठी विशेष आशीर्वादित केलेले. ते म्हणतो की ते फार महत्त्वाचं वचन आज पुन्हा मी तुमच्यासाठी वाचतो. प्रत्येक गुडघा त्याच्या नावात टेकावा, देव बाप याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने ख्रिस्त येशू प्रभू आहे असे कबूल करावे. प्रेस लॉर्ड. प्रत्येक जीभ, प्रत्येक गुडघा त्याच्या नावात टेकला. गुडघे टेकणं म्हणजे नम्र, पश्चाताप करणे, पापाची क्षमा मागणे. आज जर तुमच्यामध्ये आहे, आज तुमचा जीव, आज तुमच्यासाठी सुख लोक देवानं नवीन कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे. ते घर तुम्हासाठी उपलब्ध होणार आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. आणि दुसरा शब्द आज हा तुम्हासाठी मी दिलेला आहे आणि या तुम्ही आपल्या यूट्यूबवर माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता व इतरांना शोधू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या 7 शब्दापैकी दुसरा शब्द पण आम्ही दिलेला आहे आणि सबस्क्राईब करू शकता, इतरांना शेअर करू शकता. ते बाब तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ. दुसऱ्या शब्दाला आशीर्वाद देऊ. जे महान प्रेरिकांना त्याच्यावर लक्ष ठेवा आणि आपल्याला स्वतःला कठीण करू नका, तर नम्र व्हा. दुसऱ्या चोरासमोर आपल्या स्वतः नम्र व्हा. आपण पापी आहोत. आम्ही देवासमोर आम्ही आपल्या स्वतःला न्याय ठरवून, आपल्या स्वतःचा न्याय करून आम्ही क्षमा मागून विश्वासाने बोला. जेव्हा तो येशील माझी आठवण कर. त्याला ते बोलावं लागलं कारण त्याच्यासमोर मृत्यू येतो. पण देव आज तुम्हाला संधी आहे. आज तुम्ही पश्चाताप करा, पापाची क्षमा. आजपासून तुम्हासाठी पॅराडाईज उघडला जाईल. आमेन. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू.